पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून आक्रमक पावलं उचलली जात आहेत। गेल्या 2 दिवसात 5 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। काल आसिफ शेख आणि आदिल गुरी यांचं घर पाडण्यात आलं होतं, तर आज आणखी 3 दहशतवाद्यांची घरं भारताने जमीनदोस्त केली आहेत। पहलगाम हल्ल्यातील 28 देशवासियांच्या मृत्यूनंतर लष्कराने मिशन बदला सुरू केलाय। त्यात दहशतवाद्यांच्या घरांवर बुलडोझर बॉम्ब टाकण्यात आलाय। ही कारवाई नेमकी कशी केली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। काश्मीरमध्ये बुलडोझर बॉम्ब, दहशतवादी आसिफ आणि आदिलचं घर उद्ध्वस्त, लष्कर तैयबाला जोरदार दणका। आसिफ शेख आणि आदिल ठोकर हेच ते काश्मीरच्या बंदुकीच्या जीवावर नंगानाच करणारे हैवान। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी सुरक्षा दलानं हल्ल्याच्या 4थ्या दिवशीच या नराधमांची घरं बॉम्बनं उडवून दिली आणि बदल्याच्या फेरीला सुरुवात झाली। सुरक्षा दलाच्या या कारवाईत आसिफ आणि आदिलचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलंय। सरकारनं या नीच दहशतवाद्यांच्या घरावर बुलडोझर बॉम्ब टाकलाय। पहलगाममधील हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला। या घटनेनं संपूर्ण देशात संताप व्यक्त होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नापाक पाकिस्तानला थेट इशाराच दिलाय। मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एकीकडे सैन्य दल अलर्टवर असताना सुरक्षा दलानं एक एक करून दहशतवाद्यांची नांगी ठेचायला सुरुवात केली। ज्या 2 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करून टाकण्यात आली आहेत ते आसिफ आदिल कोण आहेत ते पाहूया। दोघेही लष्कर तैयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य। आसिफ शेख त्राल येथील रहिवासी, आदिल अनंतनागमधील गुरी गावचा रहिवासी। आदिल ठोकरची आदिल गुरी अशी ओळख। आदिल 2018 मध्ये प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेला होता। प्रशिक्षण पूर्ण करून आदिल काश्मीरमध्ये परतला। हल्ल्यासाठी आदिलची पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत झाली। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये कारवाई मोठ्या प्रमाणात सध्या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येते आणि अशीच कारवाई जी आहे ती ज्याच्यावर संशय आहे असा आदिल ठोसर याच्या संदर्भात करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की आदिलचं हे घर जे आहे ते या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे। आदिल याच ठिकाणी राहत होता, आपल्या आई आणि 2 भावांसह या ठिकाणी राहत होता। वडील देखील होते। मात्र 2018 नंतर आदिल या ठिकाणून जो गेला तो कायमचाच गेला। आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांची राहती घरं उद्ध्वस्त करून भारतीय लष्करानं पाकिस्तानला थेट निर्वाणीचा इशारा दिलाय। दहशतवाद्यांविरोधात देशात सुडाग्नी भडकलाय। त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। वैदेही काणेकरसह रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर साली या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर आपण गेल्या वेळेसही गेलो होतो। पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा त्यांना घुसून मारलं होतं आणि आताही आपली तयारी आपण बघितलेली आहे। तर तुला एकूणच भारताच्या या ताकदीबद्दल, सामर्थ्याबद्दल काय वाटतं? मला वाटतं जे काही घडलंय त्यावर देशवासियांचा जो संताप आहे तो साहजिक आहे आणि योग्य आहे। ही जी घटना घडली आहे ती एकदम पर्सनल लॉस वाटावी इतकी मोठी आहे आणि आपण आत्ताच्या बातम्यांमध्ये पाहिलं त्यानुसार आपण अगदी सगळ्या बाजूंनी सुसज्ज आहोत, तयार आहोत। तर ही गोष्ट खरं तर खूप महत्त्वाची आहे, मोठी आहे आपल्यासाठी आणि ह्यासाठी मला वाटतं की मी सपोर्ट करते ह्या गोष्टीला आणि आपण सगळ्यांनी सुद्धा या गोष्टीला आपल्या देशाच्या आणि या सर्व लोकांच्या मागे ठामपणे उभं राहायला हवं। नक्कीच जे 28 जण गेलेले ते आपल्याच कुटुंबामधले वाटावेत अशी ही घटना घडलेली आहे आणि अर्थातच हा बदला आपण नक्कीच घेऊ असं साईल म्हणालेली आहे। आता या सगळ्या बातम्या झालेल्या आहेत, यानंतर आपण काही हलक्या फुलक्याही बातम्या बघणार आहोत। मात्र सध्या तुला असं काय वाटतं की गेल्या वेळेस पुलवामा हल्ला झाला होता तेव्हा आपण सर्जिकल स्ट्राईक केलेलं होतं। आपल्याकडे एअरफोर्स आहे, आपल्याकडे नेव्ही आहे, आपली मिलिटरी आहे, अशा 3 अगदी तगड्या फोर्सेस असताना आपण पाकिस्तानवर या तिन्ही माध्यमातून हल्ला करू। यावेळेस म्हणजे नक्की काय वाटतं की समुद्रातून हल्ला होणार, जमिनीवरनं की हवेतून? बापरे, हे काय वाटतं ह्याचं उत्तर मला देणं अवघड आहे खरं तर। पण आपण आता जे काही पाहिलं आपल्या तीनही दलांचे सुसज्जता आपण पाहिली, आपल्याकडे आणि पाकिस्तानकडे काय युद्धसामग्री आहे ह्याच्यातला फरक आपण पाहिला तर आपण नक्कीच वरचढ आहोत या दोन्ही कंपॅरिझनमध्ये आपण जर बघायला गेलो तर। मला वाटतं की ही एक स्ट्रॅटेजिक गोष्ट असेल आणि मला वाटतं की आपल्याला त्याची माहिती असणं थोडं अवघड आहे। पाकिस्तानला आपल्याला तोंड देणं खरंच अवघड आहे। नक्कीच।